जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफ़ी मांगना चाहता हूँ। लेकिन आप सबसे मैं बस यही रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप सब मुझे प्लीज़ एक चान्स दो। चुकी झाली, मला एक संधी द्या, असं म्हणत स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे यानं माफी मागितली. एक व्हिडिओ शेअर करत त्यानं माफी मागितली. 370 रुपयांच्या बिर्याणीचा विषय प्रणीत मोरेच्या चांगला संगलट आला. कॉमेडीच्या नावाखाली एका स्त्रीच्या इज्जतीचा बाजार मांडायचा आणि त्यावर खळखळून हसायचं, हा जो धंदा सुरू होता त्याला नेटकऱ्यांनी चांगला चाप बसवलाय. ट्रोलिंगचा असा काय दणका बसला की मी लय मोठा तोफ समजणारा प्रणीत मोरे अखेर मला माफ करा म्हणत वठणीवर आलाय. फक्त माफी मागून विषय संपलेला नाही, तर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी थेट FIR दाखल करत या मंडळींचा चांगलाच बाजार उठवलाय. पण आज सगळा राडा नेमका सुरू कुठून झाला, त्या रात्री त्या शोमध्ये नक्की काय घडलं आणि हा नक्की प्रकार काय आहे आणि प्रणीत मोरे काय म्हणालाय, पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. आजकाल स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली काऊड वर्क नावाचा एक नवीन ट्रेंड आलाय. म्हणजे स्टेजवर उभं राहायचं, समोर बसलेल्या प्रेक्षकांना पकडायचं, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर, त्यांच्या नोकरीवर किंवा रिलेशनशिपवर, लव्ह स्टोरीवर जोक्स मारायचे आणि लोकांना हसवायचं. प्रणीत मोरे हा सुद्धा असाच एक क्राऊड वर्क करणारा कॉमेडियन. त्याच्या एका शोमध्ये प्रेक्षकांमध्ये एक नमुना बसला होता, ज्यानं नाव हिमांशू जांगडा. प्रणीत त्याच्याशी रिलेशनशिपबद्दल संवाद साधत असताना विनोद बाजूला राहिला आणि एका स्त्रीच्या अस्मितेची आणि इज्जतीची अक्षरशः लखतरं वेशीवर टांगण्याचं काम या शोमध्ये झालं. एका मुलीला 370 रुपयाची बिर्याणी खायला घालून तिच्याकडून ते पैसे वसूल करण्यासाठी शरीर सुखाची मागणी किंवा जबरदस्ती, म्हणजे तिनं स्वतःला विकलं पाहिजे अशा लायकीची आणि विकृत मानसिकतेची ती भाषा होती. एक सुजाण नागरिक किंवा कलाकार म्हणून प्रणीत मोरेनं त्या विकृत मुलाला स्टेजवरूनच झापायला हवं होतं किंवा असं बोलण्यापासून रोखायला पाहिजे होतं. पण प्रणीत मोरे यानं तसं केलं नाही. उलट त्या विकृत विधानावर प्रणीत मोरे स्वतः मोठमोठ्याने हसला. त्यानं त्या गोष्टीला अजून हवा दिली आणि तिथं बसलेले इतर प्रेक्षकही या घाणेरड्या विधानावर खळखळून हसत टाळ्या वाजवत होते. हसण्याच्या नावाखाली एका स्त्रीच्या अब्रूची जाहीर चर्चा सुरू होती आणि हा कॉमेडियन प्रणीत मोरे त्या विकृतीचं कौतुक करत होता. गोष्ट फक्त तिथेच थांबली नाही. प्रणीत मोरेनं या संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर स्वतःच्या अकाउंटवरून शेअर केला. कशासाठी? तर व्ह्यूज मिळवण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी आणि आपण किती भारी क्राऊड वर्क करतो हे दाखवण्यासाठी. पण म्हणतात ना, पापाचा घडा कधीतरी भरतोच. हा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर व्हायरल झाला, तयार महाराष्ट्रातील नेटकऱ्यांचा आणि महिलांचा संताप पणावर झाला. लोकांनी प्रणीत मोरेला आणि त्या बिर्याणीवाल्या मुलाला सोशल मीडियावर झोडपून काढायला सुरुवात केली. लोकांनी सवाल केला की त्याही पैशांची तिकीटं काढून कॉमेडी पाहायला जाता की एखाद्याचा स्त्रीचा असा अपमान पाहायला जाता. 370 रुपयांची बिर्याणी दिली म्हणून एका मुलीच्या चारित्र्यावर बोट ठेवणारी ही विकृत औलाद समाजात फिरतेच कशी आणि अशा विकृतीला स्टेजवरून प्लॅटफॉर्म देणारा हा प्रणीत मोरे स्वतःला कलाकार कसा म्हणवतो? सोशल मीडियावर ट्रोलिंगचा महापूर आलाय. लोकांचा रोष एवढा वाढलाय की प्रणीत मोरेच्या पायाखालची जमीन सरकली. जेव्हा पाणी डोक्यावरून जातं आणि हातातून विषय निसटतो, तेव्हा प्रणीत मोरे वठणीवर आलाय. या सोशल मीडियाचा वापर करून त्यानं घाणेरडी मानसिकता पसरवली होती. त्याच सोशल मीडियावर त्याला हात जोडून यावं लागलं. त्यानं एक व्हिडिओ पोस्ट केला आणि माफी मागितली आहे. हेलो, तो ये बात मुझे एक्चुअली काफ़ी टाइम से करनी थी, बट मेरा इंस्टाग्राम सस्पेंड हो गया था. आप सब ने मेरा क्राउड वर्क का वीडियो देखा रहेगा, जिसके लिए मुझे काफ़ी हेट मिल रही है और मुझे ऐसा लगता है ये हेट मैं डिज़र्व भी करता हूँ, क्योंकि उस लड़के से जब मैं क्राउड वर्क कर रहा था उसने काफ़ी डेरोगेटरी चीज़ें बोली, बट सब लोग उस पर हंस रहे थे, तो मैं भी कैरिड अवे हो गया और मुझसे लैप्स इन जजमेंट हो गया. और मुझे लगता है ये मेरी काफ़ी बड़ी गलती थी. मैं चाहता था तो मैं उसको वहाँ पे ही रोक सकता था या स्टैंड ले सकता था, बट जो मैं नहीं कर पाया, मैंने उसको एक प्लेटफॉर्म दिया जिसकी वजह से ये चीज़ें इतनी एस्केलेट हो गई. तो जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफ़ी मांगना चाहता हूँ. जो भी लीगल प्रोसीडिंग्स मेरे अगेंस्ट हो रही है उसके लिए मैं अथॉरिटीज़ के साथ कोऑपरेट भी कर रहा हूँ. लेकिन आप सबसे मैं बस यही रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप सब मुझे प्लीज़ एक चांस दो. मैं बेटर इंसान बन के दिखाऊँगा. मेरे लिए भी एक लर्निंग थी, तो मैं खुद के ऊपर भी काम कर रहा हूँ, मैं अपने कंटेंट के ऊपर भी काम करूँगा और
ये चीज़ आप फ्यूचर में मेरे काम में भी देख पाओगे। विषय फक्त माफी मागून संपत नसतो. या संपूर्ण प्रकाराची दखल थेट महाराष्ट्र सायबर पोलिसांनी घेतली आहे. सोशल मीडियावर महिलांची अशा प्रकारे बदनामी करणं आणि विकृती पसरवणं हा कायदेशीर गुन्हा आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कॉमेडियन प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा या दोघांवरही गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. प्रणितनं त्याचे ते वादग्रस्त व्हिडिओ सर्व प्लॅटफॉर्मवरून डिलीट केले खरे, पण तोपर्यंत कायद्याचा बडगा त्याच्यावर उगारला गेला होता. प्रणितनं आपल्या माफीनाम्यात हेही सांगितलंय की सध्या पोलिसांची जी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याला तो पूर्ण सहकार्य करतोय. या संपूर्ण प्रकरणानं मनोरंजन विश्वातील आणि विश्वातील स्टँडअप कॉमेडीमधील एका मोठ्या घाणेरड्या वास्तवाला समोर आणलंय. हसवण्याच्या नावाखाली तुम्ही धिंड काढू शकत नाही, हा धडा या निमित्तानं सर्वांना मिळालाय. 370 रुपयांच्या बिर्याणीवरून सुरू झालेला हा ड्रामा आता थेट पोलिसांच्या दारात पोहोचलाय आणि मला माफ करा म्हणत प्रणित मोरे पूर्णपणे वठणीवर आलाय. या संपूर्ण प्रकरणावर आणि स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली चालणाऱ्या या प्रकारावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.